तर आज चटपटीत खाण्याचा की नाही मोह झाला होता. कोणाला? तर मला. तर म्हटलं चला आज छान अशी रेसिपी करूया. तर झटपट तुमच्याशी शेअर करते. कुकर लावला होता आणि कुकरमध्ये ही 5 बटाटी ना मी उकडून घेतली होती. त्यातला 1 बटाटा मॅश करून ठेवला आहे. आता ही मसाल्याची तयारी. खलबत्त्यामध्ये 2 चमचे धणे आणि 1 चमचा जिरा घेतला होता. अगोदर आहे ना खलबत्त्यामध्ये ट्राय केलं, पण त्यात होत नव्हतं लवकर. त्याच्यामुळे मिक्सरमध्ये की नाही वाटून घेतलेलं आहे मी. कढईमध्ये तेल घातलं त्यात लाल मिरची सुकी, लवंग, काळी मिरी आणि तमालपत्र आणि ते घातलेलं आहे. आलं, लसूण, भरपूर असा कांदा घातला, चांगलंसं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर हा मिक्सरमध्ये वाटलेला जो मसाला आहे ना, तो घातला. म्हणजे धणे आणि जिऱ्याची पावडर घातलेली आहे. सर्व मसाले, तिखट मसाला, हळद, गरम मसाला घातलेला आहे. चांगलं असं परतून घेतलं. त्यात की नाही थोडंसं जरा पाणीसुद्धा ॲड केलं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला आहे ना, छान असा परतून घेतलेला आहे स्लो गॅसवरती. मॅश केलेला जो एक बटाटा होता ना, तो मी आता ह्याच्यामध्ये घालून घेतला. तेल बघा किती छान सुटलं आणि रंग बघा किती छान आला मसाल्याचा. चांगलं असं मॅश करून घेतलं, व्यवस्थित जरा परतून घेतलं आणि मग गरजेप्रमाणे त्यात थोडं थोडं करून पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर कुस्करलेली जी सर्व बटाटे आहेत ना, ती मी तुकडे न करता अशी कुस्करून घेतली. गरजेप्रमाणे त्यात पाणी घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलंय. थोडासा चाट मसाला इथे घातलेला आहे. टोमॅटोचा वापर मी नाही केला, त्याच्याऐवजी चाट मसाला घातलेला आहे. चव की नाही छान येते आणि त्याच्यानंतर स्लो गॅसवरती ही भाजी की नाही शिजत ठेवली आणि त्याच्या जोडीला पुरी तर पाहिजेच की नाही. म्हणजे भंडारा बघा आपल्याकडे असतो त्यावेळेस अशी भाजी केली जाते आणि खूप छान लागते हो ही भाजी. तर नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्ही. घरातल्यांना तर इतकी आवडली ना, की म्हणजे त्यांना बोलायला शब्द अपुरे पडले होते, इतके आवडले.